भेंडीची भाजी आणि ज्वारीची भाकरी खाण्यासाठी तयार आहे। वा, मस्त रिमझिम पाऊस पडत आहे। आज मी भेंडीची भाजी बनवणार आहे। ही भेंडी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता मी हिला चिरून घेणार आहे। ही भेंडी मी आता चिरून घेणार आहे। या अशा पद्धतीने हा शेंडा मी काढून टाकणार आहे व हे पाचसा टोक आणि या अशा पद्धतीने मी भेंडी आता चिरून घेत आहे। तुम्हाला हवा त्या आकारात तुम्ही भेंडी कापून घेऊ शकता। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही अशा आकारातही कापू शकता। या अशा पद्धतीनेही कापू शकता। आपल्याला हवा तो आकार देऊन आपण कापू शकतो। या अशा आकारातही तुम्ही कापू शकता। या अशा पद्धतीने आता ही सर्व भेंडी मी चिरून घेणार आहे। सर्वात आधी ही भेंडी मी आता कढईत फ्राय करून घेणार आहे। डीप फ्राय नाही, थोडंसं तेल टाकून व्यवस्थित भाजून घेणार आहे। भेंडी आता आपली व्यवस्थित फ्राय झालेली आहे, भाजून झालेली आहे। आता आपण हिला काढून घेऊया। फोडणीसाठी एक कांदा चिरून घेतलेला आहे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, एक लहान टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता। आता आपण भेंडीला फोडणी देऊया। सर्वात आधी आपण 2 छोटे चमचे तेल घेऊया। तेल गरम झालं की आपण कढीपत्ता घालूया। कढीपत्ता चांगला तडतडला की आपण यात हिरवी मिरची घालूया। व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता आपण यात कांदा घालूया। अगदी कमी साहित्यात ही भेंडीची भाजी बनते। जितके कमी मसाले, कमी साहित्यात तुम्ही बनवाल तितकी भेंडीची चव अधिक चांगली लागते। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। मीठ न घालता आधी आपल्याला व्यवस्थित कांदा मिरचीमध्ये हिला फ्राय करून घ्यायची आहे। तर आपण भेंडी व्यवस्थित परतून घेऊया आणि मंद आचेवर हिला फ्राय करूया। गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आहे। मीठ नंतर घालायचं आहे।
2 मिनिटांसाठी आपल्याला वाफ द्यायची आहे। भेंडीवर आपण झाकण ठेवूया। 2 मिनिटं झालेली आहेत। परतून घेऊया। अगदी कमी साहित्यात बनते, खूप टेस्टी लागते, तुम्ही नक्की ट्राय करा। आता आपण यावर टोमॅटो घालूया। टोमॅटो ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर नाही घातला तरी चालेल। चिरलेली कोथिंबीर घालूया। व्यवस्थित परतून घेऊया। भेंडी आता आपली शिजलेली आहे। आता आपण वरून चवीपुरतं मीठ घालूया। परतून घेऊया। भेंडीची भाजी आपली तयार आहे। एन्जॉय। गरम गरम भेंडीची भाजी खाण्यासाठी तयार आहे। एन्जॉय। भेंडीची भाजी आणि ज्वारीची भाकरी खाण्यासाठी तयार आहे। एन्जॉय।